आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी 12 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जळगाव जिल्हा पश्चिम विभागाची जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद बैठक शासकीय विश्रामगृह भडगाव येथे संपन्न झाली। या कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला। यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी व निवडणूक आयोगाने दिलेल्या ऊसधारक शेतकरी या चिन्हावर यावेळी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या व पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विविध पदांची नियुक्ती देण्यात आल्या। कार्यक्रमाचे आयोजक नियोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भडगाव तालुका अध्यक्ष सुब्बू खेडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात यांनी केले। यावेळी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। अण्णासाहेब, आज जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोले गटाचा जो जिल्हास्तरीय कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळावा होता, तिथं काय नियोजन होतं? आमच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद खरात यांच्या अध्यक्षतेखाली आज ही संवाद बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या विविध ध्येय धोरणाच्या संदर्भात व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावं या हेतूने आजची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला आनंद खरात यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चांगला उत्साह या ठिकाणी निर्माण झाला आहे। त्यांचं आता साहेबांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने आपल्याला 50 शेतकरी चिन्ह दिलं, त्यांचं कसं असेल आता पक्षाचं? आगामी काळामध्ये पक्षाच्या आदेशानुसार ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद असेल, महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडण्याची क्षमता असेल, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना महायुतीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढण्याची संधी या निमित्तानं प्राप्त होणार आहे आणि निश्चितच ती या निमित्ताने पूर्ण होईल अशी खात्री या निमित्तानं आम्ही या ठिकाणी बाळगतो। धन्यवाद।